यूपीए सरकारने आडमुठेपणाची भूमिका घेतल्यामुळेच अधिवेशनाचे तास वाया गेले, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी केला। 1,86,000 कोटींचा कोळसा खाण घोटाळा उघडकीस आला आहे। या घोटाळ्यावरून संसदेचे कामकाजही ठप्प होते। भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेमुळेच कामकाज होऊ शकले नसल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता। या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत जावडेकर यांनी पलटवार केला। ते म्हणाले, या घोटाळ्याची व्याप्ती पाहता सरकारने कोळसा खाण परवाना रद्द करावा आणि कायद्यानुसार लिलाव करावा। या प्रकारची निपक्षपाती चौकशी करावी अशी आमची प्रमुख मागणी होती। भाजपसह अन्य पक्षांनीही हीच मागणी केली होती, मात्र सरकारने ती फेटाळली। परिणामी संसदेचे कामकाज होऊ शकले नाही। 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यावेळी सर्वपक्षीय संसदीय समितीच्या वतीने चौकशीची मागणी करण्यात आली होती। त्यावेळीही संसदेचे कामकाज झाले नव्हते, मात्र पुढील अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ती मान्य करण्यात आली होती। त्यामुळे खाण घोटाळ्याबाबतची आमची मागणीही सरकारला मान्य करावीच लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले। पुढे ते म्हणाले, सन 2006 मध्ये कोळसा वाटपाचा लिलाव करण्यास प्रारंभ झाला। त्यानंतर प्रत्यक्ष निर्णय घेण्यास 8 वर्षांचा विलंब लावण्यात आला। याच दरम्यान हे परवाने देण्यात आले। सरकारकडे आलेल्या 1500 अर्जांपैकी 142 खासगी गुंतवणूकदारांना त्याचे वाटप करण्यात आले। ते कोणत्या निकषावर देण्यात आले याचे उत्तरही सरकारकडे नाही। त्यामुळेच हा घोटाळा लिलाव न झाल्याचे स्पष्ट होत आहे। कोळसा घोटाळ्यानंतर यापुढील काळात आणखी एक मोठा घोटाळा पुढे आणण्यात येणार असल्याचे जावडेकर यांनी यावेळी सांगितले। विमानतळ जमिनीचा हा घोटाळा असून विमानतळाचे काम देताना जमिनीच्या वाटपात गैरव्यवहार करण्यात आला। विकासकाला फायदा होण्यासाठी हा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आला असून राष्ट्रवादीचे एक मोठे मंत्री यात अडकतील, असा आरोप त्यांनी यावेळी केला। संसदेचं पावसाळी अधिवेशन कामकाजाशिवाय संपलं। पहिल्या आठवड्यात कामकाज झालं, पण पुढचे 3 आठवडे नाही झालं। याचं सर्वस्वी दोष यूपीए सरकार, मनमोहन सिंग आणि काँग्रेसचा आहे। त्यांनी जो हटवादीपणा केला त्यामुळे कामकाज होऊ शकलं नाही। केवळ बीजेपीने नाही, बीजेपी, शिवसेना, अकाली दल, जेडीयू, सीपीएम, सीपीआय, आरएसपी, फॉरवर्ड ब्लॉक, तेलुगू देसम, अण्णा द्रमुक, त्यांना पाठिंबा देणारं समाजवादी पार्टी, बिजू जनता दल, आसाम गण परिषद, पीडीपी, अनेक सगळे बाकीचे राजकीय छोटे, तेलंगणा राष्ट्र समिती, छोटे मोठे राजकीय पक्ष, या सर्वांनी एकमुखी मागणी केली की हा एवढा प्रचंड भ्रष्टाचार आहे, महाघोटाळा आहे, तो कोळसा खाणींचं जे भ्रष्टाचाराने वाटप झालंय ते रद्द करा, त्यांचा लिलाव करा। आणि दुसरं म्हणजे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक निष्पक्ष चौकशी नेमा। या 2 मागण्या इतक्या सगळ्या लोकांनी करून सुद्धा सरकारने मानल्या नाहीत। हा सरकारचा हटवादीपणा होता आणि त्याच्यामुळे कामकाज होऊ शकलं नाही। आणि हे अगदी 2Gच्या वेळेला झालं तसंच घडतंय। ज्यावेळेला 2Gचा घोटाळा उघडकीस आला त्यावेळेला हिवाळी अधिवेशन होतं आणि पहिल्या दिवशी आम्ही एवढीच मागणी केली की एवढा मोठा घोटाळा आहे, त्यामुळे जॉईंट पार्लमेंटरी कमिटी करा, आणि सर्वांनी मागणी केली। परंतु सरकारने आडेलतट्टूपणा केला, मागणी स्वीकारली नाही आणि त्याचा परिणाम म्हणून सगळं अधिवेशन कामकाजाशिवाय गेलं। आणि नंतर पुढच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी त्यांनी मागणी मान्य केली आणि जेपीसी स्थापन केली। मग जे उशिरा शहाणपण सुचतं आणि तुम्ही मान्य करता ते पहिल्याच दिवशी मान्य केलं असतं तर याही अधिवेशनात काम झालं असतं। त्यामुळे ह्या अधिवेशनात काम झालं नाही याची जबाबदारी पंतप्रधानांनी दुसऱ्यावर न टाकता स्वतःच घेतली पाहिजे, कारण त्यांच्या हटवादीपणामुळे झालं नाही। एक आणि हा जो प्रचंड घोटाळा आहे ह्याची आपण व्याप्ती लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही 2004 साली एक निर्णय करता की आता लिलावाने आपण खाणी द्यायच्या, पण 2 वर्ष लावतात त्याचं बिल तयार करायला, पुढे 2 वर्ष लावतात ते संसदेत मांडायला, पुढे 2 वर्ष लावतात ते पास व्हायला, आणि पुढे 2 वर्ष लावतात त्याचे नियम करायला। 2004 ते 2012 हा जो विलंब केला हा जाणीवपूर्वक केला, हाच कट आहे, हाच घोटाळा आहे। कारण या विलंबामध्ये तलवार लटकत ठेवली लिलावाची आणि मग जी गर्दी उसळली एकदम कोळसा खाणी लिलावापूर्वी मिळवण्याची, त्यांनी 1700 कोटी टन कोळसा, ज्याची किंमत 51 लाख कोटी रुपये आहे, अशी 72 ब्लॉकमध्ये जवळजवळ 140हून अधिक खाजगी कंपन्यांना हा कोळसा दिला। हा मोठा लुटीचा प्रकार आहे, हा घोटाळा आहे, महाघोटाळा आहे, ब्रह्मघोटाळा आहे।